Guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बघणार दॅट इज हाऊ मेनी टाइप्स ऑफ पिगमेंट्स आर इन्वॉल्व्ड इन फोटोसिंथेसिस. ओके, हे बऱ्याचशा अशा काय म्हणतात स्टुडंटला समजत नाही ह्यामध्ये काय आहे, म्हणजे अशा थिंग्स कॉम्प्लिकेट वाटतात. होप की आजच्या लेक्चरनंतर काही वाटणार नाही. ओके, पहिले हे ग्राफ समजत नाही मोस्ट ऑफ द स्टुडंटला. ग्राफ काय म्हणतं आहे, पहिला जो हा ग्राफ दिलेला आहे दॅट इज ग्राफ फॉर ॲब्सॉर्प्शन. म्हणजे सपोज एक स्पेशल सपोज लाईटचे ॲब्सॉर्प्शन म्हणजे सपोज एक स्पेशल इंटेन्सिटीची लाईट जी आहे ना, लाईट ॲब्सॉर्ब केली. पहिल्यांदा काय होणार, ॲब्झॉर्ब. ओके, ॲब्झॉर्ब केली. मग त्यानंतर काय होणार, ॲक्शन होणार. मग हा ॲक्शन म्हणजे सपोज इथं सपोज P700ची लाईट जर ॲब्झॉर्ब केली तर इथं P700ला हाय पिकला ॲब्झॉर्ब केली का, दॅट इज ॲक्शन. म्हणजे ॲक्शन किती झाली, दॅट इज ॲक्शनचा आहे. आणि हा लाईट ॲब्झॉर्ब म्हणजे काय म्हणतात हे मिक्स्ड म्हणजे दोन्हीचा ग्राफ दिलेला आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा ॲब्झॉर्प्शन, मग त्याचं काय म्हणतात त्याचं ॲब्झॉर्प्शन नंतर त्याचं ॲक्च्युअल वर्क किती झालं ते, आणि त्यानंतर मग बाकीचं दोन्हीचा ग्राफ दिलेला आहे. ओके, डन. होप की तरी म्हणजे ग्राफ बऱ्यापैकी असे ॲक्च्युअली एक ओव्हरऑल आयडिया तरी भेटला असेल. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला दिले ॲब्झॉर्प्शन, लाईट ॲब्झॉर्प्शनचा ग्राफ दिला आहे. म्हणजे कोणत्या काय म्हणतात रेंजला पीक ॲब्झॉर्ब करते वगैरे. मग त्याचं परत मग वर्क म्हणजे काय म्हणतात ॲक्शन कशी केली, त्यानंतर मग दोन्हीचा कॉमन ग्राफ दिला आहे. ओके, डन. हे आपण बघणार आहोत. काय म्हणलं बघा, look at the plants. You have wondered why and how there are so many shades of green in their leaves. Even the same plants we can chromatography paper chromatography. A chromatography separation of the leaves pigment shows that color that we see in the leaves not due to single pigment but due to four pigments. Yes, color जो असतो ना that is not due to single pigment, that is to four pigments. चार पिगमेंट आहेत, चार पिगमेंट कोणते कोणते, दॅट इज क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, देन काय म्हणतात क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, त्यानंतर झॅन्थोफिल अँड देन दॅट इज कॅरोटीनॉइड. ओके, क्लोरोफिल ए कसं असतं, दॅट इज क्लोरोफिल ए इज ब्ल्यू ग्रीन. ओके, ब्ल्यू ग्रीन. त्यानंतर क्लोरोफिल बी इज द येल्लो ग्रीन. हे कलर विचारू शकतात. झॅन्थोफिल इज द येल्लो अँड लास्ट वन इज द येल्लो ऑरेंज. ओके, येल्लो ऑरेंज. पहिल्यांदा काय ब्लू ग्रीन नंतर येल्लो ग्रीन ते देन येल्लो अँड देन येल्लो ऑरेंज. ओके, ब्लू ग्रीन येल्लो ग्रीन नंतर येल्लो अँड देन येल्लो ऑरेंज. डन. कलर लक्षात ठेवायचे. Let's see now what roles various pigments play in photosynthesis. Pigments are substances that have only ability to absorb light at specific wavelength. Yes, specific wavelength. Let's study the graph showing ability of chlorophyll A pigment absorb light with different wavelength. म्हणजे सपोज दिस इज द क्लोरोफिल ए. हे कोणतं आहे, क्लोरोफिल ए. क्लोरोफिल ए ने इथं एकदम पीक ॲब्झॉर्ब केलं आहे. ओके, परत इथून एकदम डाऊन झाला परत इथं एकदम म्हणजे हायलाईट ॲब्झॉर्ब केली. परत क्लोरोफिल बीने इथं एकदा जे हायलाईट ॲब्झॉर्ब केली, त्यानंतर इथं थोडीशी जरासं हायलाईट, बस इथं म्हणजे त्याचं स्पेसिफिक वेवलेंथ त्याची सापडते. ओके, ऑफकोर्स यू आर फॅमिलियर विथ द विबग्योर. ओके, विबग्योर. Now look at the 13.b showing wavelengths at maximum which photosynthesis occur in the plant. Can you see that maximum absorption chlorophyll A? Yes, blue and red. Chlorophyll A कोणत्या ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करते, दॅट इज द ब्ल्यू अँड रेड. क्लोरोफिल ए, ब्ल्यू अँड रेड. ओके, क्लोरोफिल ए ची मॅक्झिमम वेवलेंथ कुठं आहे, ब्ल्यू अँड रेड. Also shows that higher rate of photosynthesis. Yes, the higher rate of photosynthesis. Hence we can conclude that chlorophyll A is the chief pigment associated with the photosynthesis. But look at, yes, that's all. These graphs together show that most of the photosynthesis takes place in the blue and red regions of the spectrum. Some photosynthesis does not take place at the
wavelengths of the visible spectrum. Let's see how this happens. Though chlorophyll is the major pigment responsible for trapping light, other thylakoid membranes like chlorophyll B, carotenoid, which are called accessory pigments. म्हणजे यातलं chlorophyll B जे असतं ना, that is essential pigment. ओके, essential pigment. आणि हे बाकीचे तीन जे आहेत ना, दिस थ्री, हे तीन जे आहेत ना, these are accessory pigment. ओके, म्हणजे हे काय करणार, ॲक्सेसरी पिगमेंट. ओके, हे तीन काय करणार माहिती आहे का, ॲक्च्युली लाईट ॲब्झॉर्ब करणार आणि ह्याच्याकडे मग ट्रान्सफर करणार आणि हे ॲक्च्युली वर्क करणार. ओके, दॅट्स दी वर्क. ॲब्झॉर्ब लाईट अँड ट्रान्सफर एनर्जी टू द क्लोरोफिल ए. Indeed, they are not enable to wider range of the wavelengths incoming light utilized for, but also protect chlorophyll A from photo-oxidation. म्हणजे हे तीन आहेत ते काय करणार, लाईट ॲब्झॉर्ब करणार आणि ह्याच्याकडे ट्रान्सफर करणार. ओके, आणि ह्याला प्रोटेक्ट पण करायचं काम करतात. म्हणजे यातलं दिस इज द चिप पिगमेंट, क्लोरोफिल ए इज द चिप पिगमेंट आणि बाकीचे हे जे आहेत ना, दॅट इज ॲक्सेसरी पिगमेंट्स. दॅट्स ऑल. म्हणजे ह्यातनं काय काय घ्यायचं होतं, क्लोरोफिल ह्यांचे कलर घ्यायचे पहिली गोष्ट. अँड देन क्लोरोफिल ए मॅक्सिमम कोणत्या ह्याच्यामध्ये, दॅट इज ब्ल्यू अँड रेड रिजनमध्ये. आणि दिस इज इसेन्शियल पिगमेंट. आणि बाकीचे तीन जे आहेत ना, दॅट इज ॲक्सेसरी पिगमेंट. बस, म्हणजे दिस इज मेन पिगमेंट आणि बाकीचे तीन काय करणार, लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आणि लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब करून ह्याला ट्रान्सफर करणार. दॅट्स ऑल. ह्या काय म्हणतात, यातून घ्यायसारखं एवढंच आहे, नथिंग मोर दॅन धिस. डन. आय होप की म्हणजे एवढ्या दिवस, कारण बऱ्याच स्टुडंटला हे समजत नाही की आता नेमकं काय घ्यायचं आहे काय नाही, म्हणजे कायम कन्फ्यूज राहतात. आज कन्फ्युजन क्लिअर झाला असं. डन. पहिला जो ग्राफ आहे ना, पहिला ग्राफ काय शो करतोय, दॅट इज म्हणजे ॲब्सॉर्प्शन काय म्हणतात शो करतोय. त्यानंतर दिस वन इज शोईंग द काय म्हणतात ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्याचं काय म्हणतात ॲक्शन शो करतो आणि दिस इज शोईंग बोथ. ओके, डन. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. एवढंच लक्षात ठेवायचं, एवढं तर अच्छा हे होतं. डन. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.